स्वामी. नमस्कार, मी निर्मला कुऱ्हाडे या मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण गाजरचा हलवा कसा बनवायचा ते पाहूया. चला तर मग काय काय साहित्य घेतले ते पाहूया. हे 2 किलो गाजर आहे ना, साल काढून किसून घेतलेत. पावशर खवा आहे, वेलची पावडर, जायफळ पावडर, साजूक तूप आहे, हा सुका मेवा, ही 1 वाटी दूध आहे, हा आपण 3 पावशर साखर घेतलेली आहे. चला तर मग सुरू करूया गाजर हलवा बनवायला. सगळ्यात आधी 2 चमचे तूप घेते, साजूक तूप. त्यानंतर हा किसलेला गाजर आहे ना, आपण तो घालतो यात. खूप सोपी रेसिपी आहे ही गाजर हलव्याची. हा गाजरचा किस केलाय ना आपण, हा छान शिजवून घ्यायचा आहे आता. आता ही साखर घेतली मी 3 पाव, ती यात घालून घेऊया. साखर आणि गाजर आहे ना परतून घेऊया आणि एक जीव करून घेऊया खाली चांगलं. यात आहे ना शिजताना आपल्याला थोडं थोडं दूध टाकायचं, एकदम दूध नाही टाकायचं. अगदी थोडं 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 करून यात दूध टाकत राहायचं. एकदम दूध टाकलं ना आपण की त्या रबर सारख्या अशा गाठी होतात. त्याच्यामुळे ना दूध आहे ना एकदम नाही टाकायचं कधी गाजर हलवा. थोडं थोडं 2-2, 3-3 चमचे असं टाकत राहायचं. आणि दूध कोणतंही घेतलं तरी चालतं, फुल क्रीम, लो फॅट, कोणतंही दूध घेतलं तरी चालतं. असं काही नाही की गरम दूध पाहिजे, गार दूध पाहिजे. पावशर खवा घेतलाय मी हा. तुम्ही मिल्क पावडर घेतली तरी चालेल. जर तुम्हाला खवा नाही मिळाला तर तुम्ही मिल्क पावडर घेतली तरी चालेल. आता आपण गाजर, साखर आणि खवा या गोष्टी मिक्स करून घेतोय. झालंय तसं सगळं व्यवस्थित मिक्स. हा सुका मेवा आहे, काजू, बदाम आणि चारोळे हे घालून घेऊयात आपण आता. मगाशी आपण 2-3 चमचे दूध टाकलं, अजून 2-3 चमचे दूध टाकायचं. गाजर आपलं चांगलं होतं त्यामुळे पटकन शिजलंय. त्यामुळे मला बास आता एवढे ते मी दूध टाकले ना त्यामध्येच हे होऊन जाईल. मस्त असं छान एकजीव करून घेऊया. 10 ते 15 मिनटं आपल्याला शिजवायचे मंद आचेवरती झाकण ठेवून. आता हे एकजीव करून आहे ना त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया. 10 ते 15 मिनटं आपल्याला हे मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तर 10 मिनटं झालेत आपले. किती छान शिजले गाजर पण. खूप कोरडे नाही होऊन द्यायचं त्याला. खूप कोरडे झालं ना की नाही चांगलं लागत. असं थोडंसं ओलसरपणा आहे ना छान लागतं गाजर हलवा. घट्ट झालं ना की चांगला नाही लागत तो चवीला. आता ही आपण वेलची पावडर टाकून घेऊयात. आणि ही जायफळ पावडर. कोणताही गोड पदार्थ जेव्हा आपण करतो ना त्यात जायफळ पावडर टाकायची. त्या पदार्थाला ना खूप छान चव येते जायफळ पावडरने. त्यामुळे ना कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडं तरी जायफळ किसून टाकायचं. आता परत मिक्स करून घेऊया.
जास्तीत जास्त फक्त 5 मिनटं याला आणखीन शिजवून घेऊयात आपण. अजून थोडंसं पाणी आहे ना, ते थोडंसं आटोपर्यंत. खूप कोरडं नाही करायचं आपल्याला, जास्तीत जास्त 5 मिनिट फक्त अजून. या ठिकाणी आपला गाजर हलवा तयार झाला आहे आणि दिसायलाही बघा किती छान दिसतो. आता मी गॅस बंद करते. खूप छान दिसतोय हा हलवा, चवीला सुद्धा छान लागतो. आमच्या घरात सर्वांना आवडतो हा गाजर हलवा. आता आपण हे या भांड्यामध्ये सर्व करून घेऊया. आपली गाजर हलव्याची रेसिपी तयार आहे. रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करा आणि आपला चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि रेसिपी नक्की करून पहा, कारण आता थंडीचा महिना आहे, गाजर आलेले आहेत बाजारामध्ये. नक्की करून पहा. तुम्ही माझ्या यूट्यूबवरचं निर्मला कुऱ्हाडे मराठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी जर नवीन पोस्ट टाकली, एखादी रेसिपी टाकली की त्या सगळ्यात आधी तुम्हाला कळेल. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. आणि काय सजेशन असतील, कमेंट्स असतील तर मला नक्की कमेंटद्वारे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.